रविवार आहे, तिसरा संडे आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. अंडरग्राउंड राईटला गॅप खूप सोडलेला आहे, तो कमी करा. म्हणजे राईट साईडने कोण ओव्हरटेक करणार नाही. नाही तर बऱ्याचशा वेळा काय होतं, टू व्हीलरवाला राईट साईडने घुसतो तो. फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्या बाजूला डिवायडर आहे त्याला गाईड करून गाडी चालवा. जर सेकंड लेनला असेल ना तर लेफ्ट साईड गाईड करायची. नाही 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 वाढवायचं नाही, सोडून टाकलं. हे जे थोडंसं नॉकिंग येते ना, ते नॉकिंग येऊ नये म्हणून ॲक्सिलेटर थोडासा द्यायचा असतो, तर तो ॲक्सिलेटर होत नाही. थांबा 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 थांबा. अशा केसमध्ये गाडी बंद पडू शकते. म्हणून थोडंसं RPM पकडून ठेवायचा असतो. राईट फूट जो असतो तो ॲक्सिलेटरवर ठेवून 1000 RPM कॉन्स्टंट राहायला पाहिजे फक्त अशा केसमध्ये ना, जेणेकरून गाडी बंद पडत नाही. ते ॲक्सिलेटर टाका. नेक्स्ट गिअर. मेजर येणारा प्रॉब्लेम म्हणजे ट्रॅफिकमध्येच गाडी वगैरे बंद पडते ना, मग त्याकरताच तो पार्ट वापरायचा आहे आपल्याला. नेक्स्ट गिअर. आता परवाची जी टेम्पो ट्रॅव्हलरची घडलेली जी घटना आहे, कुठं ह्या रोडला झाली का पलीकडच्या रोडला? इकडनं विप्रोवरनं आपण गेलो, खाली उतरतो, लेफ्टला फेस टू आहे ना, तर इथं राईटला आहे. ह्या सर्कल मारून राईटला ज्यावेळेस आपण जातो ना, तो पुढं लागल्यानंतर ते अशी त्रिकोणी एक बुर्ज खलिफा सारखी एक बिल्डिंग आहे बघा तिथं छोटी, अशी जॉमेट्री म्हणून नावाची एक बिल्डिंग आहे ना, राईटच्या रोडला. त्या स्टाफला सुखरूप कसं पोचवता येईल या हिशोबाने ते सगळं मॅनेजमेंट असतं. चेक करा. आता हा जो लेफ्ट साईडचा जो रोड आहे ना, रेसिडेन्शियल झोन झालेला, तर तिथं आतल्या बाजूला आणि ह्या पॅचला म्हणजे शिकवायला यायचे. हेलिपॅडसाठी डावीकडे जा, सरळ प्रवेश बंद आहे, नो एंट्री आहे, सरळ नो एंट्री सांगतो. ठीक आहे चाललेलं आहे गाड्या. हां नाही चालू आहे काय मध्ये केला होता बंद. हां त्यांनी ते बोर्ड लावला होता ना. बरंचसं मेट्रोचं काम चाललेलं आहे. एकदम मेट्रो चालू आली ना म्हणजे हा ट्रॅफिकचा लोड सुद्धा थोडा कमी होईल. द्या ॲक्सिलेटर. त्यावेळेस फेज 3चं काम चाललेलं होतं, म्हणजे बिलकुलच म्हणजे असं काय 16-17-18च्या दरम्यान, सॉरी 10-11च्या दरम्यान काहीच नव्हतं.
उलटी भीती वाटायची या रोडला इकडं पुढे यायचं म्हणलं ना की आज रविवार असल्यामुळे थोडं गर्दी कमी आहे. लेफ्ट इंडिकेटर देऊन लेफ्ट साईडने काढून द्या काय मागची गाडी पाहतो. पाहून द्यायला भयानक बदल झाले. आणि हिंजवडीमध्ये मेट्रोची आवश्यकता आहेच. त्याच्यामुळे काय आहे ट्रॅफिकला बराचसा फरक पडत नाही. ही जुनी आठवण. ते सगळी बाबळीची झाडं होती आणि एकच ATM होतं तिथं ICICI लेफ्ट साईड इंडिकेटर त्या या लेफ्टला असते. तर आमच्या अकाउंटला पेमेंट जमा झालं की आम्ही ICI या भाई ICICI. खूप बदल झाले. आणि रिव्हर्स गिअरमध्ये येत असतो. इतर गिअरमध्ये बायकिंग पॉईंट येत नसतो. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. थोडा ॲक्सिलेटर देऊन घट्टा. थोडंसा ब्रेक पुश करा. जाऊ दे. फक्त पाहायचंय पाहून मग त्यानुसार निर्णय घ्यायचा. गिअर डाऊन करायचा की त्या गिअरमध्येच गाडी पुढे घेऊन जायची ते चेक करायचं. मग त्यानुसार मग डिसिजन घ्यायचा. नाही तर गरज नसताना जर गिअर आपण डाऊन केला सेकंड केला की पूर्ण मग स्पीड कमी होतो आपला.